नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचदा ना आपण अडचणीतून कसं बाहेर पडायचं याचा विचार करण्यापेक्षा ती अडचण कोणामुळे आली, का आली, कशी आली याचा विचार करून त्या व्यक्तींना दोष देत बसतो. इतरांमुळे अडचणी येतात मान्य आहे, पण काही वेळा आपल्याला असं वाटत असतं की इतरांमुळे आपण अडचणीत आलो आहे. 95% वेळा आपल्या अडचणींना इतर लोक जबाबदार नसतात. आणि मला असं वाटतं की कोणामुळे काहीच होत नसतं. जे काही चांगलं घडतं ते आपल्यामुळे घडतं आणि जे काही वाईट घडतं ते सुद्धा आपल्यामुळेच घडत असतं. जे घडतं ते घडल्यावर त्याला कसं सामोरं जायचं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. मग ब्लेम गेम खेळत बसण्यापेक्षा, इतरांना दोष देण्यात वेळ घालवण्यापेक्षा ज्या परिस्थितीत आपण आहोत त्यातून कसं बाहेर पडायचं ह्याचा विचार केला पाहिजे. त्याने आपली ताकद उपाय शोधण्याकडे लागेल, ना की अडचणींचा विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेऊ. आपण ना स्वतःसाठी कामांचा एक आराखडा तयार करतो, बरोबर. दिवसाचे जे ते भाग त्या त्या आराखड्यामध्ये आपल्याला बसवता आले नाहीत की मग आपलं मन सैरभैर होतं. आपण इतरांना दोष देऊ लागतो, परिस्थितीला दोष देऊ लागतो. पण जेव्हा आपण सगळं स्वीकारायला लागू तेव्हा आपोआपच आपल्याला सोल्युशन मिळायला लागेल. हे आपल्या लक्षातच येत नाही आहे. जितकं आपण समस्यांपासून पळून इतरांना दोष देत राहू तितक्याच स्पीडने त्या समस्या वाढणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, खूप लहान सहान गोष्टी असतात ज्या स्वीकारणं खूप आवश्यक असतं. खूपदा आपण मोठे मोठे प्रॉब्लेम्स अगदी सहज झेलतो, पण किरकोळ प्रॉब्लेम्ससाठी ब्लेम गेम करत बसतो. सगळ्याचंच सोल्युशन आपल्या हातात असतं, आपल्या समोर असतं, फक्त ते आपल्याला पाहायचं नसतं. समजा आपण एखादी गोष्ट ठरवली, त्या वेळेत आपण ती पूर्ण नाही करू शकलो, कारण त्यावेळी अचानक घरी कोणीतरी आलं किंवा कोणाला तरी आपली मदत लागली किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे आपल्याला ती गोष्ट करणं जमलं नाही. तर ते स्वीकारून आता काही वेळानंतर मी ठरवलेली गोष्ट कशी पूर्ण करू शकते याचा विचार करायचा, ना की स्वतःची चिडचिड करून असं का झालं, माझ्यासोबतच का झालं, नेहमी माझ्यासोबतच असं का होतं, असे विचार मनात आणून स्वतःला त्रास करून घ्यायचा. आत्तापासून एक वचन स्वतःला द्या की कितीही काहीही झालं तरी मी त्याचा स्वीकार करून लगेचच उपायांचा विचार करायला सुरुवात करेन. सगळ्या परिस्थितींना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहेन. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण इतर लोक मला मदत करतील, इतरांमुळे मला कोणताही त्रास होणार नाही अशी अपेक्षा करायचं थांबवतो, त्यावेळेला इतरांना दोष देणं आपोआपच थांबलं जातं. आणि बऱ्याचदा ना आपल्याला इतरांना दोष द्यायची इतकी सवय लागते की खूप लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा आपण आजूबाजूच्या लोकांना दोष देत राहतो. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रगतीला किती मोठा आळा बसतोय हे आपल्याला समजतच नाही. जर आपल्याला अगदी सहज आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल ना, तर बऱ्याच गोष्टी सोडून द्याव्या लागतात. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत तक्रारी करणं, इतरांना दोष देणं. कोणाचंही मूल्यमापन करायचं नाही, कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करायची नाही. सगळ्यांना आहे तसं स्वीकारायचं. मला माहिती आहे, हे बोलणं सोपं आहे, त्याप्रमाणे वागणं कठीण. पण मला एक सांगा, याशिवाय आपल्याकडे काही पर्याय आहे का? अजिबातच नाही आहे. आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो की वर्तमान क्षणाला अनुभवायचं. आत्ता आपण ज्या क्षणामध्ये आहोत त्या क्षणामध्ये राहायचं, दुसरा कोणताही विचार करायचा नाही. मग अशा वेळेला आपण एखाद्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे अप्लाय करू शकतो ना, की एखादी अडचण आली की आता काय केलं पाहिजे याचा विचार करायचा, ना की ही अडचण कोणामुळे आली, का असं झालं, पास्टमध्ये जाऊन, भूतकाळामध्ये जाऊन हे सगळं रिवाईज करण्यामध्ये काही अर्थच नाही आहे ना. मागे का जायचं, त्या क्षणामध्ये राहून आपण काय बाबा सोल्युशन काढू शकतो याचा विचार करूयात ना. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या करणं जरासं कठीण आहे, पण ह्या जर कठीण गोष्टी आपण केल्या तर आपलं आयुष्य सुखकर होणार आहे, आनंदी होणार आहे. मग ह्या कठीण गोष्टी करायला हरकत काय आहे, प्रॉब्लेम काय आहे? बरं, स्वतःच्या मनावर काम करायचं, स्वतःच्या दोषांवरती काम करायचं, यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे किंवा कठीण म्हणण्यासारखं काहीच नाही आहे.
आपले गुणदोष आहेत, त्यावरती आपण काम केलंच पाहिजे. मग ते कठीण असू देत किंवा सोपं असू देत. जर आपण इतरांना दोष देत असू तर आपल्यामध्ये खूप नकारात्मक भावना आहे आणि ती बाहेर काढण्यासाठी, ती नाहीशी करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करावंच लागेल. मग ते कठीण असू देत किंवा सोपं असू देत. आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, आपल्याला ते करावंच लागणार. आपण असं ठरवूयात ना की इथून पुढे सगळ्याच गोष्टींना आपण अगदी सहजतेने सामोरे जायचं आहे. मग खूप लहान लहान गोष्टींपासून खूप मोठमोठ्या गोष्टी आपल्यासोबत अशा घडतील जिथे आपल्या मनासारखं होणार नाही. आपण खूप गोष्टी ठरवू, पण त्या वेळेमध्ये त्या गोष्टी होतीलच का याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत. मग अशा वेळेला आपण ते स्वीकारूयात की आता हे असं झालेलं आहे, ओके, एवढीच रिॲक्शन आपली असायला पाहिजे आणि तीच आपण इथून पुढे ठेवणार आहोत. आणि हे केल्याने फायदा कोणाचा होणार आहे? आपलाच होणार आहे. तोटा कोणाचा होणार? आपण हे जर नाही केलं तर आपलाच होणार. आणि मला असं नाही वाटत की असं कोणी असेल ज्याला स्वतःचा तोटा करवून घ्यायचा आहे. ज्याला तोटा करवून घ्यायचा आहे तो ब्लेम गेम करत बसणार आहे, त्याच परिस्थितीमध्ये तेच बोलत बसणार. आणि ज्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे तो व्यक्ती सोल्युशनचा विचार करून स्वतःला सिद्ध करेल. त्याला जे करून दाखवायचं आहे तो ते करून दाखवेल. तो ब्लेम गेम थांबवेल. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करायचं आहे ना, ती व्यक्ती अशा लहान सहान गोष्टींमध्ये लक्ष घालून स्वतःला त्रास करून नाही घेत. जर आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं असेल ना, तर अशा लहान सहान गोष्टींमध्ये आपला वेळ आणि आपली ऊर्जा नाही घालवायची. ती ऊर्जा, तो वेळ अशा गोष्टींसाठी लावायचा ज्या गोष्टी केल्याने आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत, ना की आपल्यामधली निगेटिव्हिटी वाढणार आहे, आपल्याला सतत त्रास होणार आहे. जोपर्यंत आपण इतरांना दोष देणं थांबवत नाही तोपर्यंत आपण स्वतःवरती काम करूच शकणार नाही. कारण आपण पूर्ण वेळ तेच करत बसणार की ह्यांच्यामुळे मला आज हे भोगावं लागतं आहे, त्यांच्यामुळे आज माझ्यावरती ही परिस्थिती आहे. पण ज्यावेळी आपण हे सगळं बोलणं थांबवू त्यावेळेला आपण कुठेतरी विचार करायला सुरुवात करू की आता मला काय करायचं आहे, आता मी असं काय करू शकते जेणेकरून मी या परिस्थितीतून बाहेर पडेन. सो महत्त्वाचं काय आहे? इतरांना दोष देणं महत्त्वाचं आहे का स्वतःला शांत करून त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे? जेव्हा जेव्हा आपण इतरांना दोष देतो त्या वेळेला आपण एक स्टेप मागे जातो. स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या ज्या स्टेप्स असतात ना, त्या स्टेप्स आपण मागे येतो, ना की आपण त्या स्टेप्स चढून पुढे जातो. तिथून आपलं खूप नुकसान व्हायला सुरुवात होते आणि ते नुकसान आत्ता नाही लक्षात येत. जेव्हा आपल्या आयुष्यामधून 1-2-3 वर्ष निघून जातात ना, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की तेव्हा आपण हे करायला नको होतं. त्यावेळेला गोष्टी माझ्या हातात होत्या, मी काहीतरी करू शकले असते किंवा शकलो असतो आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर पडू शकलो असतो. पण मी काय केलं? मी इतरांना दोषच देत बसले किंवा बसलो. त्यामुळं आत्ता लगेच हा ब्लेम गेम थांबवायचा आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला अगदी सहजतेने सामोरं जायला सुरुवात करायची. मग ती परिस्थिती चांगली असोत किंवा वाईट असोत. चांगली परिस्थिती असोत हरकत नाही. जर वाईट परिस्थिती आपल्यावरती आली तर त्या परिस्थितीमध्ये काय आपण केलं पाहिजे जेणेकरून आपण यातून लवकरात लवकर बाहेर पडू, फक्त आणि फक्त इतकाच विचार करायचा, ना की इतरांना दोष द्यायचा. बाकी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही इतरांना दोष द्यायचं थांबवलं आहे का, थांबवायचं ठरवलं आहे का, ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. लवकरच अशाच एका छानशा नवीन विषयासोबत, व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि इतरांना दोष देणं थांबवा.